असताना आपण धीरज याला पाहतोय। यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, विकेटची संधी आणि मात्र संधीचं सोनं होणार। पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालं आणि पहिला धक्का लागला टीम पिंपळकर या संघाला। प्लस क्रिकेट स्पर्धा मिस टाइम फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। खरं तर दूरवरचा चेंडू होता, खेचून मारायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये व्यवस्थित कनेक्शन नव्हतं, चेंडूने उंची गाठली आणि रिंगमध्ये एक चांगला झेल संपन्न झाला। भरतच्या खेळीचा अंत आपण होताना पाहिलं। तसेच गोलंदाज धीरज याला सुवर्ण संधी आहे। जगदीश मात्रे जे पिंपळाचे त्यांच्याकडनं जर आपण हॅट्रिक पूर्ण केली विकेटची तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज हे देण्यात येणार आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश येतोय क्रमांक 3 वरती। आपण धीरजचं कौतुक करूया, काय सुंदर चेंडू होता, त्यानं पाहिलं फलंदाज अगदी भरपूर आतमध्ये येऊन खेळत बॅटिंग करत आहे, त्यानंतर अगदी बॉडीपासून दूरवर चेंडू टाकला होता आणि आपण पाहतोय भरत मात्र 0 धावेवरती बाद झाला। चला मॅच ऑन करायची, आपण वेळ जास्त घ्यायचा नाहीये, विनंती असेल। डावखुरा शैलीचा फलंदाज आता महेश आपल्याला पाहायला मिळेल क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता। फुलटॉस चेंडू यावेळेस समोर ड्राईव्ह केला जातोय, गोलंदाजाचे प्रयत्न चांगले झाले, झेलची संधी नक्कीच चालून आली होती परंतु वेगाने चेंडू होता, गोलंदाजा चेंडू व्यवस्थित गॅदर करता आलेला नाहीये। जर हा चेंडू व्यवस्थित हातामध्ये बसला असला तर नक्कीच मी म्हणेन पुन्हा एकदा विकेटचं पतन झालं असतं, परंतु बघा फुलटॉस चेंडू होता, समोर खेळण्याचा प्रयत्न एकदा बी ते नक्कीच पूर्ण झाली। धावसंख्या आपण पाहतोय 1च्या मदतीने आता 2 या आकड्यावरती आहे। चालू असले सामना आपण पाहताय पिंपळघर विरोधात गुंदवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। आजूबाजूची ही दोन्ही गावे आहेत आणि चांगला खेळ रंगताना आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पुढचा चेंडू, पुन्हा फुलटॉस चेंडू, यावेळेस पुन्हा मिस टाइम, फील्डर डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये, आणखी एक धक्का लागतोय टीम लाईफलाईन पिंपळघर या संघाला। एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे 40+ क्रिकेट। फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित बॅटवरती घेता आला नव्हता, ऑन साईडला खेळायचा होता चेंडू, ऑफ साईडला निघून गेला आणि विनोदच्या हातामध्ये विसावला गेला। नंदू देखील बाद होतोय, सलामीला आलेला हा फलंदाज आणि अखेरकार आपण बोलतोय 1 धावेवरती नंदू देखील बाद झाला। क्रमांक 4 वरती आता संतोषला प्रचारण करण्यात आलेलं आहे, संतोषला पाठवण्यात आलेलं आहे। संतोष आणि महेश आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं अजूनही मार्गस्थ आहे, आपण धीरजला पाहतोय आणि काय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते। पॉवरफुल षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु पॉवरफुल बॅटिंग होत नाहीये। स्ट्राईकला बॅटर यावेळेस संतोष तयार, खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा संपर्क नाहीये आणि चेंडू येते डॉट। पहिल्या षटकाचा खेळ हा आता समाप्त होतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 विकेट। हे पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवरती सूरज जोशी यांना दाखवलं तर तसेच त्यांच्या समवेत दिनेश भांबरे एक उत्कृष्ट अंपायर देखील आहेत आणि सध्याच्या घडीला आपण त्यांना व्यासपीठावरती पाहतोय। तसेच हे मोहन भोईर सर आमचे दाखवले जात आहेत। सचिन माली यांच्याकडनं आम्हाला A1 अग्री बॅट देखील देण्यात आले, पाहू शकता। संजयजी पाटील साहेब यांना देखील आपण पाहू शकता, भानुदाजी पाटील साहेब। नक्कीच 149 चेंडू आतापर्यंत डॉट झालेले आहेत, क्या बात आहे। दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे
सुस्वागतम सुस्वागत सुस्वागतम आदरणीय विनोदजी मुकादम साहेब, मी आपलं एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। पंचायत समिती भिवंडीचे सदस्य आदरणीय विनोदजी मुकादम साहेब, मी आपली मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीनं एन्जॉय ट्रॉफी मध्ये। आणि तसेच कोली महोत्सवाचे शिल्पकार विनोदजी मुकादम साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत। थँक्यू सो मच। आणि पुन्हा एकदा विकेटची संधी चालून आलेली आहे आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये। वन मोर विकेट डाऊन, आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। आता महेशला देखील त्याची जागा सोडावी लागणार। पुन्हा एकदा सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये व्यवस्थित ताळमेळ नव्हतं। दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली कॉलिंग झाली नाहीये आणि अखेरकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने चतुराई दाखवली। ज्या क्षणी चेंडू त्याने उचलला, सरळ त्याने झेप घेतली स्टँडवरती, इष्ट्या त्याने विखुरल्या आणि आपण पाहतोय महेशला त्याने बाद केलं। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष जाधव या ठिकाणी आपण पाहतोय। भीम पॅन्थर ठाणे जिल्हा अध्यक्ष, आपले स्वागत। आणि महेश जोशी उद्योगपती काल्हेर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये। विनोदजी मुकादम साहेबांच्या सोबतीनं ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। नेक्स्ट बॉल लॉफ करण्यात आलेला ऑन साईडला, लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय। एन्जॉय ट्रॉफीचा घमसान सध्या आपण पाहतोय भिवंडीमध्येच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे, खर्चा आहे तो फिर चर्चा होनी आहे, आणि अशा प्रकारचं आयोजन एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मॅच सुरू आहे गुंदवली आणि त्यांच्या विरोधात पिंपलगड या दोन संघादरम्यान। पवन आलाय नवीन बॅटर, यावेळेला बॅकफुटला गेले, कट केला, सुपर शॉट, बॉल येतो पॉइंट कडे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आला। थोडासा बॅकफुटला आहे संघ, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, तिथून आता कुठेतरी डावाला उभारी देण्यासाठी पवन आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय की बॅटर पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल। लाईफ लाईन पिंपलगड संघासाठी पुन्हा एकदा स्टिअर केला, नजाकत पाहायला मिळते या फलंदाजीमध्ये। पवन विशेषतः मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु आता परिस्थितीला अनुसरून खेळ त्यांना मैदानाच्या आतमध्ये साकारलेला आहे। विकेट्स लवकर जातात, त्याच्यामुळे इथून कुठेतरी डाव शांत करणं, डाव पुढे नेणं महत्त्वाची बाब आहे आणि तोच खेळ आता मैदानात सुरू आहे। 5 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे। 7 धावा आहेत, माफ करा। थँक्यू सो मच समीर ठाकरे। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेला ड्राईव्हचा अंदाज पाहायला मिळाला। चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला डीपमध्ये। पुन्हा दुसऱ्या धावीचा कॉल आपल्याला पवनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि 2 धाबा इथे बघता बघता पूर्ण देखील झाला। मास्टर माइंड क्रिकेटर आहे, नेहमीच डोक्याचा वापर करत असतो आणि सध्याच्या मॅचमध्ये आपण पाहतोय एक चांगला खेळ साकारताना आपण पवनला पाहतोय। आतापर्यंत आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ त्याने साकारलेला आहे आणि 3ही चेंडूवरती 2-2 धावा त्याने जोडलेल्या आहेत, कारण त्याला देखील माहिती आहे माझा संघ आता अडचणीमध्ये आहे, मला इथून चांगला खेळ करणं गरजेचं आहे। सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आहे आणि एक बुद्धीचं क्रिकेट खेळताना आपल्याला पवनच्या माध्यमातून पाहायला मिळते। धावसंख्या 2च्या मदतीने आता 9 या अंकावरती आहे। गोलंदाज तयार रणजित, पुन्हा खोलवर टप्प्यात चेंडू समोर यावेळेस खेळला गेलाय। पुन्हा ड्राईव्हचा अंदाज पाहायला मिळाला, चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला। इथे देखील क्षेत्ररक्षक फार उशिराने आले, पवनने ते पाहिलं आणि पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झाल्या। आता डाव सावरण्याचं कार्य हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 2 हे आता समाप्त झालं। धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 11 धावा। प्रशंसा करावी लागेल गोलंदाजांची, काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये आपण धीरजला पाहिलं, त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या नावी राहिलं आणि त्यानंतर रणजित आला, त्याने 9 धावा खर्च केल्या, मात्र विकेटची खुराक ही त्याला मिळालेली नाही आहे। चला, कोणत्या प्रकारची टीम मीटिंग आपण घ्यायची नाही, विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला आपण सुरुवात करायची आहे।
12 चेंडूचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. खरं तर मी म्हणेन वर्चस्व राहिलेलं आहे गोंदवली संघाचा, कारण दोन्ही गोलंदाजाने चांगला खेळ साकारला आहे. कोणत्या प्रकारचा फटका मोठा फलंदाजांना मारून दिलेला नाही आहे. आपण पाहतात मित्रांनो, एन्जॉय ग्रुप आयोजित एन्जॉय ट्रॉफी 2025 आज स्पर्धेचं तिसरी रजनी आहे, अर्थातच तिसरी रात्र आहे. आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. आणि उद्या तुम्हाला समजणार की या चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाणार. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता आपण दीपकला पाहतोय. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता दीपक तयार. पहिला चेंडू ऑन साईडला यावेळेस खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. चेंडूमध्ये वेग चांगलं पाहायला मिळाला. चेंडूला वळण दिलं गेलं आणि पहिला चेंडू आपण पाहतोय. आणि आता तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली आहे. व्हाईट बॉल करता यस. नक्कीच. आणि आमचे गुणलेखक देखील आम्हाला सांगत आहेत, जर हा चेंडू वाईट असेल तर या स्पर्धेमधला 150वा चेंडू तो असेल वाईटच्या स्वरूपामधला. क्या बात आहे, काय सुंदर गुणलेखक पाहाल मॅडम. आशिष पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमात स्वागत करत आहोत. वेलकम आशिषजी पाटील साहेब. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. वाईट चेंडू करदा. अँड दॅट इज अ फेअर डिलेव्हरी. हा चेंडू वाईट नाही आहे आणि हा डॉट चेंडू जो आलेला आहे तो 150वा आहे. क्या बात आहे. आणि संकल्पना काय आहे तर प्रति चेंडू मागे एक झाड लावण्याचं आहे आणि 150 धावा आता लागली जाणार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ऑन साईडला. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू वाबेमध्ये झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, चांगला झेल पाहायला मिळाला. फलंदाज होणार बाद. प्रयत्न केलं होतं. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला, उंची गाठली गेली, मात्र लांबी गाठाली नाही आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विनोद तिथे होता आणि विनोदच्या माध्यमातून ही दुसरी झेल आपण पाहतोय. काय सुंदर झेल पाहायला मिळाली. विकेटचं पतन झालं आणि धक्का क्रमांक हा 4था लागला गेला. लाईफलाईन पिंपळगर या संघाला. यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये गणेश आलेला आहे. आता गणेशला पवनला साथ देणं गरजेचे आहे, कारण असंच विकेट जर मैदानाच्या आतमध्ये राहिले तर कदाचित मी म्हणेन लाईफलाईन पिंपळगर संघ थोडासा बॅकफूटवर राहू शकते, थोडासा मागे राहू शकते. आता इथून दोन्ही फलंदाजांना चांगलं कार्य करायचं आहे. दोन्ही फलंदाजांना चांगलं तालमेल ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला पुन्हा खेळायचं होतं आडव्या बॅटने. बॅटवरती मी म्हणेन चेंडू व्यवस्थित आलेला नाही आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं तर वळण घेताना हा चेंडू आपण पाहिला पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला. फार सुंदर गोलंदाजी आपल्याला दीपकच्या माध्यमांना पाहायला मिळेल. लाईनचा आपण विचार केला तर प्रॉपर लाईन दीपककडे आहे. पुन्हा एकदा दीपक तयार. उलटो चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे थोडीशी दाद मागितली जाते, प्रश्न विचारले जातात पंचांना आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आता आमच्याकडे कॉल पोचवला जातोय. दोन्ही पंच सक्षम आहेत. सलग 3 दिवस झाला आपण त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय आपण पाहतोय. नितीन शर्मा सर आणि मस्त्री सर हे दोन्ही पंच आम्हाला या स्पर्धेकरता लाभलेले आहेत. सध्याच्या घडीला आपण 1 धाव आता ही जोडली गेली. धावसंख्या 12 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 खेळ आहे. अजूनही मी म्हणेन मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे दोन्ही फलंदाजांना. पवन तयार. उलटा चेंडू समोर उडवला जातोय. फिल्डर प्रयत्न चांगले करताना पाहायला मिळतोय, मात्र वन माऊस चेंडू त्याला हुलकावणी देऊन मागच्या बाजूला गेला. बॅकअप चांगलं झालं आणि दरम्यान 2 धावा इथे पवनने पूर्ण केल्या. काळीराम तिथे होता. अगदी मी म्हणेन
प्रयत्न त्याचे चांगले राहिले होते. त्याला देखील माहिती आहे पवनची विकेट जर आम्ही मिळवली तर जवळजवळ सामन्यावरती दबदबा आमचा असणार आहे. प्रयत्न त्याने चांगले केले परंतु त्याला साथ मिळालेली नाही आहे. तो चेंडूपासून दूरवर राहिला आणि त्या दरम्यान पवनला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 14 या अंकावरती आहे. आता पवनचा पलटवार सुरू झालेला आहे. आता टार्गेट केलं जाणार दीपकला, त्यात काही शंका नाही आहे. पुढचा चेंडू दीपक पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पवनच्या बॅटमधनं आलाय हा नशिबाचा चौकार. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आला. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे 40+. या डेफिनेटली एन्जॉय ग्रुप सध्याच्या घडीला अगदी घराघरामध्ये पोचलेला आहे. या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला पंचकृषीमध्ये चालू आहे. एन्जॉय ट्रॉफी 2025 आणि षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं. 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 18 या अंकावरती. शेवटचा चेंडू होता आणि आपण पाहतोय पवनच्या बॅटमधनं चौकार आहे. पाहू शकता आपण व्यासपीठावरती आमचे मान्यवर दाखवले जात आहेत. होम लाईव्ह फोटो यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. शेवटचा षटक आणि तो हाताळण्याकरता गोलंदाज तयार श्रीधर. आता हे षटक फार महत्त्वाचं षटक आहे. इथून मी म्हणेन आता फलंदाजांना चांगले फटके मारणं फार गरजेचं आहे. कारण असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मी म्हणेन गुंदवली संघाचा काहीसा फरक पडणार नाही आहे. परंतु या षटकामध्ये मोठे फटके आले तर मी म्हणेन एक चांगला टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. चला वेळ कमी खर्च करा विनंती असेल टीम जय गोलेश्वर गुंदवली. पहिला डाव साकारताना आपण पाहतोय लाईफ लाईम पिंपळगार या संघाला. आतापर्यंत आपण विचार केला तर 18 चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये झाला आणि 18 धावा या धावपळकावरती आहेत. म्हणजे जेवढे चेंडू खेळले गेले तेवढ्याच धावा आता लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आणि आपण श्रीधरला पाहतोय. स्ट्राईकला बॅटर गणेश तयार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू यावेळेस जागा बनवली. थोडासा शपल क्रॉस फलंदाज झाला. बॅटनी दिशा दाखवली. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने यावेळेस फेकी केली गेली आणि 2 धाबा इथे गणेशने पूर्ण केल्या. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या मदतीने आता 20 या अंकावरती आहे. यानंतर होणारा सामना पायगाव विरोधात कासार वडवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या षटकानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज श्रीधर तयार. ऑन साईडला हा फटका चांगला आहे. टायमिंग देखील प्रॉपर. फिल्डर प्रयत्न चांगले करतोय परंतु त्याला हुलकावणी दिली गेली आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमा पार. येतोय चौकार. काही खंबीर सदा दिने जोशी आकाश पाटील दादा. जकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आणि ज्या फटक्याची गरज समीर ठाकरे आता या मॅचमध्ये हवी होती तो फटका इथे आला होता. काय सुंदर फटका होता. गणेशने मास्कचा ढोपा वाकवला. चेंडूच्या लाईनमध्ये तो आला. चांगल्या प्रकारे लाईन त्याने पिक केली. पुलचा फटका खेळला. प्रयत्न आपण पाहिले क्षेत्ररक्षकाने चांगले केले परंतु चेंडू अगदी त्याच्या नजरेसमोर आदळला आणि चौकार इथे आलेला आहे. चला वेळ आपण कमी खर्च करा विनंती असेल. जय गोलेश्वर गुंदवली संघ आपणास विनंती असेल आपण वेळ जास्त घेत आहेत आणि फर्स्ट वॉर्न आलेली आहे. लक्षात असू द्या तुम्हाला पहिली वॉर्निंग हे पंचांच्या माध्यमातून आलेली आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 24 या अंकावरती आहे. गोलंदाज श्रीधर पुन्हा एकदा तयार. गणेश करदा.
खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू वळवलं गेलं. फिल्डर डीपमध्ये एक आहे तर इथे पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धाबा इथे पुन्हा पूर्ण होणार. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला पवन आहे, स्ट्राईकला गणेश आहे आणि दोघांमध्ये सध्याच्या घडीला एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळतोय. 26 लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 विकेट गमावले 26 या आकड्यावरती. ऑन साईडला हा फटका देखील दमदार, फिल्डर आहे डीपमध्ये, यावेळेस चांगलं जजमेंट आणि मात्र आता गणेशला जागा सोडावी लागणार. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विनोद तिथे होता आणि या सामन्यामधली त्यांनी 3रा झेल पकडलाय. आउटफील्डचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. काय सुंदर रनिंग कॅच होती, शेवटपर्यंत नजर चेंडूवरती, नजाकत फिल्डिंगमध्ये, जजमेंट चांगलं आणि गणेशच्या खेळीचा अंत. 5वा धक्का लागलाय. टीम लाईफलाईन पिंपळगर या संघाला धावसंख्या पाहतोय 26 या आकड्यावरती थांबलेली आहे. न्यू बॅटर निकलेश येतोय, निकलेश बजागे आय थिंक. येस, डावखुरा शैलीचा फलंदाज आहे. नक्कीच सूरज जोशी आणि दिनेश भांबरे यांच्याकडनं, निकलेश बजागे यांच्याकडनं यांच्याकरता किती 2 षटकारा करता 1000चं कॅश प्राइज हे देण्यात येणार आहे. निकलेश बजाग येतोय आणि काही चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अजूनही 2 चेंडू, 2 चेंडूवरती जर 2 षटकार लगावले तर कॅश प्राइज मिळणार. तसेच अल्पेश आणि सुभाजी धुमाळ यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं म्हणजे एकूण 2000 रुपये त्यांना मिळणार तर 2 षटकार आले. जाऊया मागच्या दिशेने. गोलंदाज श्रीधर पुन्हा एकदा तयार, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, दूरवरचा चेंडू होता, समोर लॉफ्टेड फटका आहे आणि एक पूर्ण. दुसरीचा पुन्हा प्रयत्न, 3ऱ्या धावेचा प्रयत्न पवन करतोय. निकलेशने मात्र जागा सोडली आणि अखेरकार विकेटचं पतन पुन्हा मैदानाच्या आतमध्ये झालं आणि निकेशला मात्र आता बाद व्हावं लागणार. आयोजक हाय खंबीर सदा, दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भोलेनाथ येतोय आणि त्याला आता नॉन स्ट्राईक एंडलाच थांबावं लागणार कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटचा चेंडू आहे. नक्कीच, आणि पवननी देखील या चेंडू षटकार लगावला तर त्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फुलटॉस चेंडू, यावेळेस दिशा दाखवली, चेंडू वेगाने निघून चाललाय. फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आले, फेकी केली गेली, पवनने 2 पूर्ण केल्या. 3री होणार का? 3रीचा प्रयत्न केला जातोय आणि अखेरकार विकेटचं पतन झालं. 2च धावा इथे मिळणार. पहिला डाव इथे समाप्त झाला. धावसंख्या लागल्या गेल्या पहिल्या डावामध्ये 30 धावा या लागल्या गेल्या. समीकरणाचा विचार केला, येणारे आता 24 चेंडू आणि जिंकण्याकरता जय गोळेश्वर गुंदवली संघाला गरज असणार आहे 31 या आकड्याची. जाऊया टॉस बॉक्समध्ये.
दादा इकडे, तुम्ही राहतच. सर्वप्रथम आपण नाण्याची ओळख करून देणार आहोत. एका बाजूला आहे वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवली आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय ग्रुप. दोघांपैकी एकाचा आपणास कॉल करायचा आहे आणि कासार वडवली संघाचे संगणक आपण टॉस बोलायचं आहे. त्यांना आपण संधी देऊया. पाहुणा संघ आहे एन्जॉय ग्रुप असा कॉल आहे आणि गुंदवली आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो या पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि बघा एक खेळाडूंसाठी चॉकलेट्स देखील आहेत. गोड गोड शुभेच्छा देत आहेत. क्या बात आहे. मान्यवरांना विनंती असेल या पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पायगाव संघाच्या बाजूने लागले. दीपक मडवे आम्हाला जोडले जात आहेत. निर्णय का असेल? आम्ही बॅटिंग करणार. बॅटिंग करताना कोणच्याकडनं जास्त विश्वास असेल कारण समोरचा जो संघ आहे तो ताकदवर संघ आहे. बॅटिंग करताना काय माइंडसेट पाहायला मिळणार? माइंडसेट जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि एक शेवटची टुर्नामेंट आहे. एक मन मोकळेपणाने खेळण्याचा प्रयत्न असेल. दीपक मडवे आम्हाला या स्पर्धेबद्दल काय सांगते? कारण या स्पर्धेमध्ये बरंच काही त्यांना पाहायला मिळालं आहे. त्यांनी ते अनुभवलेलं आहे. इथे आलात आपण ग्राउंडची पाहणी केलीत. कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर भिवंडीमध्ये 3 40+ असोसिएशन आहेत. तर त्यांना एका मालेमध्ये झोपण्याचे काम म्हणजे ह्या कमिटीने केले. खूप कठीण काम होतं. त्यांनी ते करून दाखवले. त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत कारण खूप चांगलं आयोजन केलं त्यांनी. आणि भिवंडी बोललं तर कठीण आहे 3 कमिटी एकत्र आणणे आणि ते त्यांनी करून दाखवले. धन्यवाद दीपक मडवी. आपणास विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी आपण गमावलेली आणि सर्वप्रथम गोलंदाजी करायची आहे. अपेक्षित होतं की पदरी आपल्या गोलंदाजी पडणार आहे? नाही, माहिती नव्हतं, पण घेणार आम्ही क्षेत्ररक्षणच होतो. म्हणजे कुठंतरी मनासारखं झालं आहे. आणि ज्यावेळेस काही गोष्टी मनासारख्या घडत असतात तेव्हा खेळ देखील चांगला होत असतो. समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवान आहे. गोलंदाजी करायची आहे. कोणते गोलंदाज ज्यांच्याकडनं जास्त अपेक्षा असतील? बरेचसे आहेत, म्हणजे 6-7 गोलंदाज आहेत, पण जयवंत वगैरे असे 3-4 गोलंदाज आहेत. ते चांगले गोलंदाजी करतील. आणि वडवली संघाचे संगणक आम्हाला या स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगतील? अतिशय सुरेख नियोजन आहे. आयोजनही सुंदर आहे. आणि आकाशचं मी आभार मानतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. विजयासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो पायगाव संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि दीपक मडवी या कर्णधाराने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एन्जॉय ट्रॉफी 2025. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर समीर ठाकरे. थँक्यू सो मच. धन्यवाद योग पायकर. उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय भिवंडी पंचायत समितीचे सदस्य विनोदजी मुकादम साहेब तसेच कोली महोत्सवाचे प्रणेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी कोळी आगरी महोत्सवाचे प्रणेते आणि भिवंडी पंचायत समितीचे सदस्य विनोदजी मुकादम यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आकाश पाटील आणि श्याम चौधरी, आपण आपल्या शुभासे विनोद मुकादम यांना आपण सन्मानित करायचं आहे. आणि या सन्मान स्वरूपी आपण पाहतोय आकर्षक पुष्पगुच्छ आणि एक प्रतिमा देत आहोत जी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. तमाम भिवंडीकरांसाठी अभिमानाची गोष्ट कोणती? त्यातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कुठे झालं तर आपण गर्वाने सांगू की आमच्या भिवंडीमध्ये झालं. आणि जरूर मराठीपाडा येथे तो मंदिर तयार झालेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची देखील प्रतिमा आपण या ठिकाणी या स्वागत स्वरूपी देत आहोत. आदरणीय विनोद मुकादम साहेबांना आकाश पाटील आणि श्याम चौधरी या स्पर्धेचे आयोजक एन्जॉय ग्रुप मेंबर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सामना देखील सुरू झालेला आहे. पिंपलघर आणि त्यांच्या विरोधात लढत तुम्हाला बघायला मिळते ती अर्थातच गुंदवलीमध्ये महेश जोशी उद्योगपती काल्लेर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. महेश जोशी उद्योगपती काल्लेर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि याच दरम्यान एक चौकार देखील आलेला आहे. टार्गेट येथे पार करायचं 31 धावांचं लाईफलाईन पिंपलघर या संघानं थोडंसं नाराज केलं असं आपण म्हणूया. ज्या बॅटिंगसाठी त्यांना ओळखलं जातं ती बॅटिंग त्यांना करता आली नाही. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने
धावांचा अकाउंट ओपन झालेला आहे. त्यानंतर आशिष जाधव भीम पॅन्थर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आशिष जाधव यांना देखील सन्मानित केलं जात आहे. एन्जॉय ट्रॉफी 2000. फर्स्ट वॉर्निंग वेळेसंबंधात पहिल्याच ओव्हरमध्ये पिंपलकर तुम्हाला वेळेसंबंधात वॉर्निंग आलेली आहे. प्लीज नितीन म्हात्रे. ओहो, यावेळेला हा बॉल इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संजय पाटील A1 जोडी गुंदवलीचे नितीन म्हात्रे आणि संजय पाटील हे नेहमीच क्रिकेट साठी आवर्जून उपस्थित असतात आणि त्यापैकी संजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, जे स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते. सलामीची जोडी नितीन म्हात्रे आणि विनोद म्हात्रे ही जोडी आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नितीननं चांगली सुरुवात केलेली आहे धावसंख्या धावफलकावरती. ओ, यावेळेला समोर फोर्स केला लॉंग ऑन कडे. फिल्डर थोडासा दूर आहे. ओहो, काय प्रयत्न केलाय निकलेश बजागेनं. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही केला जातोय परंतु येथे नकार आलाय. 2 धावा. धावसंख्या 2 धावांनी आता पुढे गेलेल्या धावफलकावरती. बाउंड्री चेक करण्याची मागणी केलेली आता पंचांनी. बघूया हा बॉल बरोबर अडवला आहे की नाही. लेंथ बॉल होता समोर. ऑन द राइज फोर्स केला होता लॉंग ऑन कडे. एका हातानं जम घेत असताना ऑन द आणि आज चौकार आलेला आहे. टीव्ही अंपायरना निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. ज्या वेळेला निकलेश पजाकीनं बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बरोबर बाउंड्रीवर त्याचा पाय पडला आणि त्यावेळेला नेमका त्याच्या हातामध्ये चेंडू होता. अगदी स्लो मोशन मध्ये आपण या ठिकाणी चेक केलं. ओम फोटो लाईव्ह. जबरदस्त टेलिकास्ट. यावेळेला समोर उडवला बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक जज करतोय. येथे चुकी होणार नाहीये आणि झेल पकडलाय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 1. उर्वरित आता बॉल शिल्लक असतील 18 आणि सामना जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. तसं बघायला गेलं तर समीकरण तेवढं कठीण नाहीये परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. हा खेळ बदलायला वेळ लागत नाही.
यानंतर आणखी एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल. स्वयंभू पायगाव आणि त्यांच्या विरोधात रतनबुवा कासार वडवली या दोन संघादरम्यान लढत तुम्हाला बघायला मिळेल. ठाण्यामधून संघ तुम्हाला आता पाहायला मिळेल. आज मोठा गाव संघ देखील इन ऍक्शन असेल. डोंबिवलीतील आणखी एक संघ दातिवली हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. डोंबिवलीमधून आज 4 ते 5 टीम आपण पाहतोय. त्याचबरोबर ठाण्यामधून वाघबीळ हा संघ देखील आजच्या लॉट्समध्ये जरूर होता, परंतु काही कारणास्तव तो येऊ शकला नाही. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी निकलेश बजागी बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर विनोद आणि हेमंत ही जोडी असेल. चला वेळ जास्त घेत आहे टीम पिंपलगर प्लीज. तुम्हाला ऑलरेडी पहिली वॉर्निंग आलेली आहे. निकलेश राईट अमोव द विकेट. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा होता. धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. आज अपेक्षा होती खरं तर आज एक पूर्ण पॅक टीम पाहायला मिळत होती पिंपलगडच्या माध्यमातून. सामना संपलेला नाहीये, परंतु बॅटर्सने आज नाराज केलं. एक मात्र पवन जो चांगला दिसत होता, त्यानंतर गणेश त्याच्या बॅटमधून एक चौकार आला, परंतु गणेश पवन यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या की मोठे फटके देखील खेळावे. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू मात्र सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निकलेसचं हे षटक फार महत्वाचं असेल, कारण इथून कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. यावेळेला पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अक्रॉस लाईन फटका. मिड विकेटला येतोय बॉल. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि धावपाच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2 मॅच मध्ये कमबॅक पिंपलगर संघाचं. टॉप लेवलची ही टॉप इव्हेंट टॉप स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. ठाणे जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. 12-2 सध्याची स्थिती आपण पाहतो. षटक क्रमांक 2 यावेळेला मार्गस्थ असताना गोंदवली टीम थोडंसं आता चांगल्या स्थितीमध्ये वाटत होती, परंतु आता या वेळेला निकलेश बजागेच्या ह्या षटकानं पुन्हा एकदा पिंपलगड या संघाला वापसी करून दिलेली आहे, कमबॅक करून दिलेला आहे. मी या अगोदरच उल्लेख केला ना की क्रिकेट हा खेळ, या खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि चांगली वेळ यायलाही वेळ लागत नाही आणि वाईट वेळ यायलाही वेळ लागत नाही, असा खेळ क्रिकेटचा. 15 बॉल 19 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा निकलेश बजागे सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर विनोद म्हात्रे. नवीन बॅटर काळीराम म्हात्रे आता नॉन स्ट्राईक एंडला उभा असेल. विनोद समोर. हा देखील बॉल यॉर्क लेंथ होता, ड्राईव्ह करण्यात आलाय. कव्हर्स मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे नेला जातोय, परंतु या सिंगल डबल्सनं तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत आता इथून पोहोचायचं असेल तर प्रत्येकी बॉलला मिडल करावं लागेल आणि त्याच्यावर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पण आता बॉल खरं तर 14 शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज आहे. कालीराम म्हात्रे आडिटर बॅटर आहे. निकलेस समोर. यावेळेला जबरदस्त फटका. गॅप शोधलाय
वाईटिश लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल अडवणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. चांगला फटका होता, बरोबर मिडल करताना दिसला. दिनेश जोशी जे एन्जॉय ग्रुपचे मेंबर आहेत, ज्यांचा संघ तुम्ही पाहतायत, लाईफलाईन पिंपलगर. आणि एका बाजूला कालीराम म्हात्रे जे स्वतः बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत, ते सुद्धा एन्जॉय ग्रुपचे मेंबर आहेत. हो, यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे, क्रॅकिंग स्ट्रोक आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. अफलातून हा फटका. डॉक्टर जय शेळके फॅम टीम लाईफलाईन पिंपलगर तुम्ही पाहतायत. 19 धावा 2 षटकांच्या अखेरीस 19 ला 2 गडी बाद. येणारे 12 बॉल शिल्लक. सामना जिंकण्याकरिता धावांची गरज असेल. अल्पेश गायकवाड मला सांगतायत 12 बॉल आणि 12ची गरज. कालीराम म्हात्रे यांच्यासाठी आता सुवर्ण संधी आहे. 2 षटकार मारून जर सामना फिनिश केला तर आकाश पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि श्याम चौधरी यांच्याकडून 5000 रुपयांचं कॅश प्राइज. कालीराम म्हात्रे 2 षटकार मारले तर 7000 रुपयांचं कॅश प्राइज तुम्हाला मिळेल. गोलंदाज गोटीराम, सर्वात सिनियर खेळाडू या भिवंडी मधील. द्वारकानाथ उर्फ गोट्या, वय वर्ष 65 आणि तो गोलंदाज गोलंदाजी करतोय. सेकंड वॉर्निंग वेळेबद्दल. दुसरी वॉर्निंग आलेली आहे टीम पिंपलगर. 12 बॉल 12ची गरज. गोट्या गोलंदाजी करण्यासाठी. वय वर्ष 65. क्या बात आहे. ओ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. पहिलाच बॉल कमालीचा पाहायला मिळतोय. वा गोट्या वा. 65 हा आकडा आताच्या या जनरेशनला गाठणं कठीण आहे, परंतु 65 वर्ष वय असताना काय गोलंदाजी करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि गोट्याने जर मेडन षटक टाकलं तर रमाकांत शिवारी यांच्याकडून 500 रुपये. 12ची गरज आहे. गोट्याचा पुढचा बॉल लीडिंग एज. ओहो, कॅच ड्रॉप. जीवनदान येथे मिळालं. हेच तर पलटवार करण्याचा मार्ग होता. हीच ती वाट होती. इथून विकेट मिळाली असती तर मॅच मध्ये वापसी जरूर पाहायला मिळाली असती ती लाईफलाईन पिंपलगरची. परंतु इथे विकेट कीपर गणेश कडनं झाली आहे चुकी आणि जरूर जीवनदान मिळते फलंदाजाला. 1 धाव देखील त्या ठिकाणी मिळाली आहे बॅटरला. बघा, एक आता गोट्या यांच्यासाठी आणखी एक पारितोषिक लागलेलं आहे. आतापर्यंत 2 बॉलला त्यांनी 1 धाव खर्च केलेले आहे. पुढील 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव अजून खर्च केली तर रमाकांत शिवारी यांच्याकडून 1000. क्या बात आहे. खरोखरच सर्वांनाच प्रेरणा देणारे हे खेळाडू आहेत. हो हो, यावेळेला सॉफ्ट हँडनं फक्त ड्राईव्ह केला. विथ टर्न 1 धाव तर मिळाली आहे. सिंगलच्या साह्यानं आता स्कोर पुढे जाताना काय गोलंदाजी करतोय. अजूनही हार मानलेली नाहीये. अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी खरं तर क्रिकेटचे बघितलेले आहेत. अनेक वर्षांपासून हे खेळाडू क्रिकेटची मैदानं गाजवत आलेले आहेत. त्याच्यामुळे सहजासहजी ते हार मानणार नाहीयेत. 9 चेंडू 10ची गरज. लेजंड क्रिकेटर, पिंपलगर गावाचं नाही तर भिवंडीचा अभिमान म्हणूया. 65 वय वर्ष असताना खेळाडू मैदानात खेळतोय. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होतोय रन आउट. मॅच मध्ये वापसी पुन्हा एकदा लाईफलाईन पिंपलगर साठी. आता लाईफलाईन जकाली केली दिनेश गायकवाड सदामाली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली.
काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय, आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आरामचा एन्जॉय. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय गोट्या गोलंदाजी करतोय आणि गुंदवली संघ आता पुन्हा एकदा बॅकफुटला या मॅच मध्ये. 8 बॉल 10 ची गरज. व्हॉट अ मॅच. 31 आव्हान होतं. पहिल्या 2 ओव्हर मध्ये सर्व काही सुरळीत होतं, परंतु गोट्या एक मैदानात आला आणि या सामन्याचं चित्र त्याने बदललंय. दोन्ही बॉल जर निर्धाव टाकले तर 1000चं कॅश प्राइज त्यांना रमाकांत शिवारी यांच्याकडून दिलं जाईल आणि दोन्ही डॉट आले तर शिवारी मॅच मध्ये पिंपलगर संघ पूर्णपणे स्ट्रॉंग, कारण 8 मध्ये 10 करायचे आहेत. कालीराम म्हात्रे अजूनही मैदानात आहे. हार्ड हिटर फलंदाज, विस्फोटक खेळी नेहमी तो करत असतो. तो स्ट्राइक एंडला. ओ आणखी एक डॉट बॉल. स्विंग अँड मिस. अनदर फाइन बॉल. ब्युटिफुल बॉलिंग हिअर फ्रॉम गोट्या. गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षक एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी करतोय. वय वर्ष 65 असणारा खेळाडू पिंपलगरचा गोट्या. आणखी एक डॉट आला तर संजय पाटील यांच्याकडून 500 रुपये. ओ परंतु हा बॉल यावेळेला विथ द टर्न ड्राइव्ह करण्यात आलाय. एक धाव तर मिळाली आहे. एकच धाव मिळेल आणि काय गोलंदाजी केली आहे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 3 धावा खर्च केल्या. मॅच मध्ये पलटवार. शेवटचे 6 बॉल 9 धावांची गरज. जय गोलेश्वर गुंदवली जिंकणार की लाईफलाईन संघासाठी पुन्हा एकदा ही नवीन लाईफलाईन नवसंजीवनी आणणार हे षटक पुन्हा पिंपलगरकरांना आनंद साजरा करण्याची संधी देणार. जबरदस्त खेळ. चित्त थरारक ही मॅच आपल्याला बघायला मिळते. छोटासा ब्रेक आपल्याकडे आहे. प्रेक्षक जरूर आनंद घेत आहेत, परंतु एन्जॉय ग्रुपचा टायटल सॉन्ग डीजे मॅन एन्जॉय ग्रुपचा टायटल सॉन्ग आपण प्ले करायचं आहे. थँक्यू. गोट्या गोलंदाजी करतो आणि तुम्हा सर जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असते तर डेफिनेटली आपल्याला डायलॉग ऐकायला मिळाले असते. सहा बॉल 9 धावांची गरज. अंतिम षटक. ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. हळूहळू आता सामना निसटतोय की काय गुंदवलीच्या हातातून. दिनेश गायकवाड यांच्याकडून 1000. कालीराम म्हात्रेने जर षटकार मारला तर आता 5 बॉल 9 धावांची गरज आहे. थरार क्रिकेटचा एन्जॉय ग्रुप नाव एन्जॉय, परंतु क्रिकेट चित्त थरारक आपल्याला बघायला मिळतोय. सुरशीचा आपल्याला बघायला मिळतोय. ही मानाची सन्मानाची स्पर्धा आहे आणि ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्यासाठी आणखी एक डॉट बॉल. होय डॉट बॉल. लगातार 2 निर्धाव. 4 बॉल आणि आता 9 ची गरज. पाठी राखे आता जागेवर उभे राहिलेत. 31 धावांचं संरक्षण पिंपलगर करणार का की कालीराम म्हात्रे हा सामना जिंकून देणार. गणेश पाटील पुढचा बॉल. कटर होता. पुल केलाय ऑन साइडला. फुल पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल षटकार. जगांनी कमाल ही केली. दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. ये हुई ना बात. दिनेश गायकवाड 1000 रुपयांचं कॅश प्राइज आता जमा करायचंय. कालीराम म्हात्रे यांच्या बॅट मधून हा षटकार आला. आता समीकरण बदललं. 3 बॉल 3 धावांची गरज. गणेश पाटील शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट या नावानं खरं तर गणेश पाटीलची ओळख या टेनिस क्रिकेटमध्ये राहिली आहे. सुरुवातीचे 2 बॉल अतिशय सुंदर त्याने हाताळले, परंतु एक अकूट टप्प्याचा बॉल आणि कालीराम म्हात्रेनं त्याच्यावरती प्रहार केला. अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जय गोलेश्वर गुंदवली संघाला हा सामना जिंकण्याकरिता. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच यार. हे सर क्रिकेट आहे.
पुढचा बॉल गणेश पुन्हा एकदा उडवल्या बॉल लॉंग ऑफला फिल्डर मॅच फिनिश कालीराम मात्रे ज्यानं सामना संपवला आपल्या स्टाईलनं आणि सामना येथे जिंकलाय जय गोलेश्वर गुंदवली संघानं. वेल प्लेड, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. आमच्या कालीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आमच्या कालीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. कालीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आमच्या कालीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. म्हात्रे दादानी भारी आयोजन. सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर धीरज म्हात्रे. भले सामना संपवला कालीराम म्हात्रेनं, परंतु धीरज म्हात्रे ज्यानं पहिलं षटक हाताळलं, 2 धावा खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट त्यानं घेतल्या आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. चला धीरज म्हात्रे आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. 2 धावा 2 विकेट पहिलं षटक त्यानं हाताळलं आणि त्यांनाच आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरपूर रेस्ट नंतर जॉईंट होतात याच गावचा गोडाबाज मिस्टर कालीराम केनी सर. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. नक्कीच आज आम्हाला मोहनदादा भोईर देखील जॉईन झालेत आणि योग पायकार मास्टर 40+ संघटनेशी संलग्न असलेले समालोचक अभिनंदन. जय गोलेश्वर गुंदावली नितीन म्हात्रे, अरविंद म्हात्रे, धीरज म्हात्रे, दीपक पाटील, संदीप पाटील, हेमंत पाटील, कालीराम म्हात्रे, विनोददादा म्हात्रे. नक्कीच इथे गंगामाता गुंदवली संघाचे संघनायक आहेत आणि काल गावदेवी गुंदवली जरी पराभूत झाली तरी आज जय गोलेश्वर गुंदवली टीम इथे विजयी झालेली आहे. विजयी संघाचे अभिनंदन करूया आणि देऊया आपण धीरज म्हात्रेला सामनावीर पारितोषिक. नक्कीच एवन जोडीचे शिलेदार संजय पाटील यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण ट्रॉफीचं वितरण करूया जे आम्हाला रोहिदास पाटील यांनी पुरस्कृत केलेली आहे. त्यानंतर आमचे कैलास पाटील केपी झरीमरे अल्लिमगार या संघाचे उत्कृष्ट 40+ खेळाडू. नक्कीच कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास. त्यानंतर सदाम आले आहेत ब्राह्मणदेव भाटाले 40+ मास्टरचे खेळाडू यांच्याकडून देखील एक गिफ्ट हॅम्परचं वितरण. मिथून कालूराम भोईर. त्यानंतर स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर आहे आणि मेडल आहे. राकेश केने रमाकांत शिवारी यांच्या शुभ हस्ते त्याचं वितरण केलं जातोय. त्यानंतर नक्कीच एक गिफ्ट हॅम्परचं वितरण श्याम शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते केलं जातोय. अभिनंदन धीरज शेठ म्हात्रे गंगामाता गुंदवली संघाचे करता धरतायत. बघा काय प्रेम आहे. संजय पाटील यांचा प्रेम बघा क्या